हॅलो, काय चाललंय तुमचं? हे काय, कसं आहे, कुठं आहे, हे काय विचारलंच नाही तुम्ही. तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय पेपरात कसली बातमी आली? तुम्ही आता गुंडगिरी आणि वसुलीची कामं सुरू केली? नाही हो. मग पेपरात काय बातमी आली? आतापर्यंत पोलीस तुमच्यावर विनाकारण आरोप करत होते. ठीक आहे, मान्य आहे मला. पण आता पेपरवाले सुद्धा? आणि धर्माचा भाऊ काय भानगड आहे? अहो, भावाच्या नात्यानं मदत केली मी. ही अशी मारामारी करून? आता गरीबाचे पैसे अडपलं तर मग काय करणार? हो राणाजी, अहो तुम्ही आता कुठल्या अडचणीत आहात ना याचा जरा प्लीज विचार करा. अजून अडचणी का वाढवताय तुमच्या? अंजलीबाई, आता कोणाला अन्याय होत असेल तर मी काय गप्प बसू? अहो पण त्यासाठी पोलीस आहेत ना. अहो, त्याच पोलिसांनी कळणं झालंय मी काय केलं नाही ते. मला दिला का नाही म्हणून काय तुम्ही कायदा हातात घेणार आहात का? ते मला काय माहित नाही. जिकडे कायदा पोहोचू शकत नाही तिकडे मी पोचते, एवढंच. मग काय असं मारत फिरणार आहात का तुम्ही? मी अशा प्रकारांना समर्थन देणार नाही. मग नका देऊ. मला जे बरोबर वाटते ते मी करतोय. तुम्हाला जे बरोबर वाटते ते तुम्ही करा. अहो राणाजी, सगळ्या घरातल्यांना काय सोसावं लागतंय याचा तरी जरा विचार करा. अहो कळते मला हो, पण काय करणार मी? तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसांना शरण या. अंजलीबाई, एवढं सोडून दुसरं काय बी बोला, मी हेच सांगणार. मग मी ऐकणार नाही. हो राणाजी. अंजलीबाई, अहो असं का करायलाय तुम्ही? मलाच काही कळत नाही, तुम्ही का करताय असं? अंजलीबाई, आपण भांडून हे प्रकरण मिटणार आहे का? मग आता काय करू मी? तुम्ही एक काम करा, मला प्रत्यक्ष भेटा, मी तुम्हाला समजावून सांगतो. मग तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते. हो चालेल, मला तुम्हाला भेटायचंच आहे. आज रात्री घरी होळी आहे, तुम्ही याल का आज रात्री? बघतो. बरं चला, ठेवू का आता मी? हो प्लीज आज प्रयत्न करा ना यायचा रात्री. होय, प्रयत्न करतो. बरं चला, ठेवतो. बाकी काय बी म्हणा, गोदकाच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे दिसता घमघमाट. ते नव, पण आज काय विशेष? अगं आज होळीचा सण आहे, मग त्याला पुरणपोळ्या असतात. अरे हो, आज होळी नाही का? गोदका, ते पुरण का नाही जिभेवर ठेवलं की लगेच विरघळतंय बघा. हा होय, तू केव्हा ठेवला होतास? आता तुम्ही दिले तर ठेवणार. द्या की जरा, द्या. अजिबात नाही. अगं आधी देवाला निवेद दावायचा आणि मग आपण खायचं. गोदाका, आज एवढा सणावाराचा दिवस आणि भाऊचीच घरात नाही. मला लय वाईट वाटायलंय बघा. होय, आज राणा यायला पाहिजे. तर काय हो? नाही, येईल राणा. येणार? आता गोदकाचं मनच सांगते म्हटल्यावर राणा तर नक्की येणार, होय की नाही गोदका? कोणत्या होळीच्या सणाला राणा नाही असं झालं नाही बघ. माझ्या हातच्या पोळ्या खाल्ल्याशिवाय होळी सणच साजरा होत नाही त्याचा. माझं मन सांगतंय माझा राणा येणार. आता गोदकाचं मनच सांगते म्हटल्यावर राणा तर नक्की येणार, हे फायनल, होय की नाही? गोदाका, परत युवराजला काय लागतंय बघून येतो, आल्यावर मग पोळ्या करूया. आलंच. गोदका, आजच्या पुरणपोळ्या मला वाटते. होय, उजेड बस गप. सांगितलं ना तुला पुरण खायचं आहे काय? अरे जरा जोर लाव की. मग कुठे राहणार? अरे काय विचारतोय मी?
मला नाही माहित. माहित नाही कसं? हा, माहित नाही कसं? जिगरी दोस्त ना रे तू, आणि माहित नाही? हा, साहेब माहित नसणार त्याला. माहित असतं तर सांगितलं असतं. तुम्हाला बरं माहिती की याला माहित नाही ते? हा, चुपचाप ड्युटी करा आपली. आणि काय रे वर्कर, असला कसला रे तुझा मित्र? हा, तुझ्यावर एवढी वाईट वेळ आली तरी तुला सोडवायला सुद्धा आला नाही, आणि तू प्रत्येक वेळेला त्याला पाठीशी घातलंस, त्याला सोडवलंस. चुपचाप राणा कुठे आहे सांगून टाक. या एखाद्या गुन्हेगारासाठी स्वतःचं आयुष्य वाया घालवशील. साहेब, राणाला सोडून मी तुमच्याकडे आलो. आता मी तुमचा माणूस आहे. मग राणा कुठं असणार हे मला कसं माहित असणार? आणि आता जर मी राणाकडे गेलो भेटायला, तो माझा जीवच घे. वा, ऐका, राणा किती खतरनाक गुन्हेगार आहे ते ऐका. त्याचा दोस्तच सांगतोय, कुणाचा जीव घ्यायला मागं पुढे बघणार नाही तो. हा, त्या खतरनाक गुन्हेगाराला काही करून पकडायला हवं. लक्षात ठेवा. हॅलो. हॅलो, आज राणा वळीसाठी घरी येणार आहे. काय? राणा घरी येणार आहे? वय पक्की खबर आहे. कोण बोलतोय? तुम्ही माझ्यावर नाही, राणावर ध्यान द्या. गोवा, आपली टीम तयार करा. आज आतापासून राणाच्या घरावर कडेकोट बंदोबस्त ठेवायचा आहे. का साहेब? आज त्या राणाला होळीमध्ये जाळणार नाही. काही झालं तरी सोडणार नाही मी त्याला आज. चला. हो. लक्ष्मी, काय करलेस बाळा? मी विचारलं तू काय करल्यास? होळीसाठी शेण्या गोळा करायलोय. गोळा करल्यास का चोराल्यास? मी कधी चोरत नसते. नाही नाही नाही, कसं आहे, तुझं अख्खं खानदान आहे की नाही ते चोर आहे मुळात. तुझा तो आब्या, ती आजोबा गे, तो गेला वर, तू बघितलं नाहीस त्याला. तो करोडोचा गपला करून पळून गेलता. आणि तुझी आई जेव्हा सरपंच होती की नाही, अंजली बाई, तिनं बी लय मोठा गपला केलता. आता तुझा तो लाजखोर बाप खून आणि दरोडे करत फिरायला आलाय. माझा राणा चोर नाही. चोर नाही, तो नुसता चोर नाही, तो फरार दरोडेखोर खुनी माणूस आहे. खरा चोर तर तू आहेस. हे बघ, नाही, तू चोर आहे, चोर. बघा, बघितलं काय? लक्ष्मी चोरी करायला कोणी दरोडेखोर बापाची पोर, चोर पोर. ए चोर पोर, पप्या काका, ए चोर पोर, चोर पोर, ए चोर पोर. राणा मला येऊ दे. मग सांगतो तुला, तू चांगली अद्दल घडवेल तुला. इकडे अद्दल आहे की नाही अद्दल? मी घडवणार आहे तुझ्या बापाला. आज काय तुझा राणा दास सुटत नसतो, त्याची वाटच बघालोय मी. पोर चोर, चोर पोर, हे पोर चोर, हे चोर पोर. श्रीपती दादा, पूजेचं ताट आणा. ए पोरीनो, आवरा लवकर. झाली ना समधी तयारी? होय झाली. आता फक्त पूजेचं सामान आणायचंय बस. जरा वेळ थांबूया. राणा तर येणार आहेत म्हणा होळीला. अगं यायलाच पाहिजे, आणि घरचा माणूस होळीला पाहिजेच की. आई येणार ना राणा दा?
हो येतील. येणार आहे म्हणून सांगितलंय. राधा येणार म्हणजे येणार. आणि आजीनं खास पुरणपोळ्या केल्यात त्याच्यासाठी. मग तर तो येणारच येणार. बघ राणादा नाही आला की नाही त्याच्या वाटणीच्या मी पुरणपोळ्या खाणार. तर येणार म्हणजे येणार. बघू की बघू की. दादा इकडे ठेवा. आता समधी झाली की तयारी. चला पटापट आवरून घेऊया होळी. हा जरा वेळ थांबूया की. का बर? आता घरातली समधी आली की आता कोण यायचं बाकी आहे? राधा राहिलाय. राणा तर येणार आहेत होय? हा. आपण थांबूया थोडा वेळ. बघितलं का साहेब, होळीची जोरदार तयारी चालू आहे. राणा इथं तुम्हाला घावणार म्हणजे घावणार. तुम्ही तयारी तेवढी सुरू ठेवा. एक जण गेटवर थांबा, एक जण मागं जा आणि एक जण या बाजूला जा. बोवा मुकुंद. होईल काय? होईल काय? होळीची तयारी झाली आहे ना, मग करा ना सुरू होळी. का थांबलाय? हा कुणाची वाट बघताय का? हा साहेब, हे बरोबर बोलला सा. मला पण वाटतंय ही समधी कुणाच तर वाट बघायला लागल्यात. पण कुणाची वाट बघायला लागल्यात? ही आहे, ती आहे, ही बारकी बी आहे. काय ग लक्ष्मी, इतकं दिवसभर मेहनत केलीस, या शेण्या गावातनं चोरून आणल्यास, मग पेटव की होय? कुणाची वाट बघायलास? पेटव पेटव, चल. आमची होळी आहे, आम्ही कवा बी भेटू. तुला काय करायचंय? राजा लक्ष्मी बोलू दे की, तिला बोलू दे. मला कनी रानाच्या नावानं शिमगा करायचा आहे. हा हो साहेब, इथं राणा कुठे दिसतोय तुम्हासनी? हे समजे रानाची वाट बघत असणार. आपण पण एक काम करूया, जरा राणा याची वाट बघूया, मग तो आला का नाही एकदम शिमगा करूया सगळे मिळून, मग होळी पेटवूया. हा वाट बघा. नाही नाही नाही, करा करा ते लवकर सुरू करा. होळी लवकर सुरू करा. ते कवापासून मला अशी बॉम्बा मारायची इच्छा झाली आहे, शिमगा करायची इच्छा झाली आहे. का ते न होळी पेटवता तर रानाच्या नावाने शिमगा करू, मारू बॉम्बा मारू. राणा वा 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 वा. चल माग, चल माग थांब. बाप माग थांब. साहेब बघा,
गोदाक्का चल पूजा करून घेऊया. साहेब याचं काय? राणाचं पोस्टर बघितलं का नाही तुम्ही? हा, आणि पेपर मध्ये बातमी पण आली आहे, ती वाचली की नाही? राणा आता पाताळात जरी लपला ना तरी हा मोहिते त्याला शोधून काढील. तुम्ही त्याला कितीही पाठीशी घाला, पण त्या राणाची आज होळी केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. राणाचं नाव ना तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण राणाजी त्यांच्यावरचा आरोप मिटवतील याची खात्री आहे मला.